आहे. खूप स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओ मध्ये. आज आम्ही चाललोय विलावरती आणि आम्ही जस्ट निघालोय. तुम्ही बघू शकता मी चप्पल घातली आहे, तिथं आमचं सगळं रेडी आहे सामान. आणि याचा तुटलेला आहे नख, यू कॅन सी नख तुटलं. आणि आता ह्याला रडायला येत होतं, म्हटलं थांब व्हिडिओ काढू. तसा हसत उभा राहिलाय, धापकाय काढायचा काय सगळे बघतायत. रडशील दुखतंय काय, चल निघतानाच काय ना काय होत असतं. तर आजच्या ब्लॉग मध्ये पुढे जाऊन सांगते, तोपर्यंत कंटिन्यू करा. हसणार बघा, हसणार, मी बोलते ना हसणार. मस्त. तर गाईज तुम्ही डायरेक्ट आता हा व्हिडिओ चालू केलेला बघितलाय, तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळेल की मी आली आहे मुलींना घेऊन सर्टिफिकेशन डेला. आणि आज आमचं फर्स्ट टाइम म्हणजे असं विलाला सर्टिफिकेशन होणार आहे, त्यामुळे खूप एक्सायटेड आहोत. हा 4-5 वाजता आम्ही काहीतरी इव्हेंट ठेवू, आधी आम्ही जेवायला जाऊ. मी आत्ता जस्ट पोचले, माझ्या आधी मुली पोचलेल्या. आणि मी बऱ्याच गोष्टी घेऊन आली, म्हणजे सर्टिफिकेट झाले, त्यांच्यासाठी गिफ्ट झाले, सगळ्या गोष्टी मी कॅरी करते, त्याच्यामुळे मला थोडं लेट होणार होता. आणि आम्ही मागून आलो, बट येस मुली आता पोचल्यात. आता मी जाते, त्यांना बघते काय करतायत. तर आमचं एक कॉलेज आमच्या क्लासमधली एक स्टुडंट सुद्धा आलेली आहे. हाय, से हाय. हाय हाय बोल. हाय. ती आता भाव खाणार आहे ना? भाव खाणार आहेस की बाव खाणार आहेस? बाव खाणार आहे. आमच्या क्लासच्या पोरी भंडाऱ्याचं जेवण जेवताना. तेजू भंडाऱ्यात घेतलास भंडारा? नाही, भंडाऱ्याचं जेवण नाही आम्हाला. तुला फुकट ना, सगळीकडनं येईल ना हातात डायरेक्ट. तेच. तर गाईज एक नंबर असं जेवण आहे चिकनचं, कारण आज सॅटरडे नाही फ्रायडे, त्यामुळे सगळेच जण चिकन आहेत, नॉन व्हेजिटेरियन आहेत सगळ्या. चला मी आता 5-6 प्रश्न विचारते कलर व्हीलचे. ए चला 5-6 प्रश्न विचारते कलर व्हीलचे. तेच करा. सगळ्या झोपल्या. उठ मुर्दा उठ. झोपू दे. उठ. आयब्रो डिफायनर उठ. आम्ही व्हिडिओ शूट केला थोडाफार या गार्डन मध्ये, आणि इथे डेकोरेशन चालू झालंय ऑलरेडी. सो मी आली आहे आज रिव्हर रेन विलाला, जे कर्जतमध्ये आहे आणि बेस्ट विला आहे. तुम्ही ऑलरेडी माझ्या बड्डेला तुम्ही बघितलाच असाल, हाच विला तो आहे. आणि सगळ्यात मेन गोष्ट विलाची जी म्हणजे सगळ्यांना आवडते मे बी, ती असते पूल. इथे पूल एक नंबर आहे, म्हणून मला याच विलाला यायचं होतं ॲक्च्युली सर्टिफिकेशनसाठी. आणि रूम्स पण बरेच आहेत, जेवण आहे ती त्या साईडला. त्यांचा हॉल पण आहे, हॉलमध्ये पण त्यांनी मला सांगितलेलं की तुम्ही तिथे करू शकता, बट नाही मी हे प्रेफर करते. सो ते लाईट्स वगैरे तिथे लावून देणार आहेत. आणि आम्ही बलून्स वगैरे फुगवलेत. आता मुली थोड्या रेडी वगैरे व्हायला गेलेल्या आहेत, म्हणजे आम्ही आल्यापासून आरामच केला आहे, जेवलो वगैरे आणि झोपलेलो थोडा वेळ आणि गप्पा वगैरे मारल्यात. बट आत्ता खरी सर्टिफिकेशन किंवा ग्रॅज्युएशनला सुरुवात होईल. आणि मग संध्याकाळी आम्ही बेस्ट वन लव इथे जाणार आहोत, त्याच्यामुळे कंटिन्यू करा ब्लॉग. तुम्हाला संध्याकाळी बऱ्याच गोष्टी बघायला मिळतील. नेहमीप्रमाणे मी झालेली आहे रेडी. माझ्या स्टुडंट्स काय रेडी होत नाहीयेत, त्यांना मी लिटरली 5 वाजल्यापासून सांगितलेलं की तुम्ही रेडी व्हायला घ्या. त्या रेडी व्हायच्या म्हणजे त्या 5 नंतर मी 1 पाऊण तास थांबली आणि त्याच्यानंतर मी मेकअप केलाय. माझं मेकअप हेअर सगळं झालंय, तरी ह्या मुली अजून काय नटलेल्या नाहीये. तर
गाईज लाईफमध्ये स्ट्रगल चालू आहे, कारण की लॉक झालेलं आहे. हे लॉक ओपन करायचं ते काम करतात आणि तिथे सगळा सेटअप आहे. तू एकदा दाखव तिथे. तर आता मी ती वाली एंट्री नाही घेते इथे. सो आता मी ती वाली एंट्री नाही घेते जी स्क्रिप्टेड असते. ही वाली अशीच वाली आहे. त्यांनी ऑलरेडी माझं लुक बघितलंय, तुम्ही मगाशीच बघितलं. त्याच्यामुळे मी काही ओव्हर मुद्दामून काहीतरी दाखवणार नाही. फक्त मला माहिती होतं की आज लाईटीची गरज नाही लागणार, कारण ऑलरेडी सगळी लाईट इथे. सो माईक वीक काही नाही आहे आज आमच्याकडे. जे आहे ते ओरिजिनल देवाने दिलेला माईक वापरणार आहे आणि सगळा इव्हेंट इथे असा पार पाडायचा आहे आपल्याला. आणि हे जे मध्येच लावलंय ना ते छान वाटते. हो, कॉन्टॅक्ट टू आशू आणि श्रद्धा डेकोर मध्ये लावलंय ना. श्रद्धा डेकोर जोक आहे, बाकी कोण नाही करू शकत. सर्वप्रथम थँक्यू सो मच आपल्याकडे क्लास केल्याबद्दल. तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवल्याबद्दल मी बोलेल आणि मी प्रत्येक बॅचला थँक्यूच म्हणत असते आधीपासनं. बिकॉज मी नवीन आहे या फील्डमध्ये. काही लोकांना वाटतं की मला काही येत नाही किंवा जमत नाही, बट तुम्हाला एक्सपिरियन्स येतो जेव्हा तुम्ही क्लास करता, तेव्हा तुम्हाला माझी सगळी हिस्ट्री कळते की मी नक्की काय शिकवते, कितपत शिकवते, कोणत्या टेक्निक्स सांगते आणि कोणती गोष्ट लपवत नाही. ही खूप मेन गोष्ट आहे. आणि इवन हेअरस्टायलिंगमध्ये पण खूप सारे लोक असतात जे तुम्हाला सांगणार नाहीत की आधी ते काय फीज घेत आहेत आणि त्याच्यामध्ये किती शिकवणार आहेत. काही लोक बेसिक गोष्टी शिकवतात, पण आपल्या क्लासमध्ये असं नव्हतं आणि तुम्ही पण ते अनुभवलंच आहे क्लासमध्ये ऑलरेडी येऊन. सो कसा वाटला हा तुमचा आणि माझा प्रवास 40 डेजसाठीचा? जे शिकायचं होतं ते शिकलायत? सॅटिस्फाईड आहात? रुची तर लग्न करणार आहे आता. गाईज तिला दाखव. गाईज कोणत्या मुलाला ही पोरगी पसंत असेल तर पोरगी राहणार आहे नाशिकला. पोरी मध्ये लय कला आहेत, स्वयंपाक बिपाक सगळं करते. DM वर रिश्ता गाईज. मेकअप आर्टिस्ट झालं. लग्न झाल्यावर सगळ्यात जास्त बटाट्याचे काप खायला मिळणार आहेत, हे फिक्स आहे. कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. कॉन्सन्ट्रेट असते. कॉंग्रॅच्युलेशन. खरंच सॉरी, खूप त्रास दिलाय, खूप जास्त. खूप चांगलं वर्क करते, असंच करत राहा. अजिबात कुठलाही प्रोडक्ट कपाटाच्या वरती घालून ठेवायचं नाही, ठीक आहे? तिचं ठरलं होतं की जर मला ऑर्डर्स नाही आले ना तर सगळं पॅक करून मी परत कपाटाच्या वरती ठेवणार. ठेवशील? नाही. नक्की? मम्मीचे पैसे गेले ह्याच्यामध्ये, ते तिला रिटर्न करायचे. आता मी किती हसवलं पाहिजे या मुलीला. तू गाणं ऐकलंय का मेनू विदा करो? हा, अरिजित सिंगचं नवीन चमकीला गाणं पिक्चर मधलं, सगळ्यांचं फेवरेट झालंय. तुला करू विदा? हा, बंद केला. हसते की रडते? बंद केला. तर गाईज आता थोडं रडण्याचा प्रोग्राम चालू आहे, तो मी तुम्हाला ऑन फ्रेम दाखवू नाही शकत. सो थोडंसं समजून घ्या आणि पुढच्या कार्यक्रमात आमच्या जॉईन व्हा. आता काय जेवणच बाकी आहे आणि पूलमध्ये जायचं. सगळ्यात मेन काम तर पूल आहे, काही विषय नाही. सो जाऊयात. हे बघा, तुम्हाला खोटं वाटतं, मी ऑफ कॅमेरा दाखवते तरी पण हा विषय. सो कोणाच्या फिलिंग्स किंवा कोणाच्या रडण्यावरनं बोलण्यापेक्षा तुम्ही स्वतः ही सिच्युएशन येऊन बघा. मी तुम्हाला स्वतः इन्व्हिटेशन देईल. जर तुम्हाला यायचं असेल मला एक मेसेज करा, नाहीतर एक कमेंट करा. झालं यांचं 5 मिनिटं रडल्या, नंतर जेवायला बसल्यात. दुःख आहे आम्हाला. एवढं धनाधन जेवतात. बघा हे प्रेम. आज भारी जेवण होतं संध्याकाळचं. तर ह्या ज्या लाईटी चमकत आहेत त्या चमकच दिसत आहेत सगळीकडे, है ना माया? चमक. तर मी आता चेंज करते पटकन आणि मेकअप रिमूव्ह करून पटकन माझ्या
माझा फेवरेट प्लेस म्हणजेच आपल्या पूल मध्ये जाणार आहे आणि आम्ही आता पूल मध्ये उतरतोय. सो व्लॉग काढायला कोणी नाहीये. मी ट्राय करेल जर कोणी घेतलास तर व्लॉग. आणि आता पटकन रिमूव्ह करते मेकअप कसा झालाय मला कमेंट्स करून नक्की सांगा. तुम्ही बघू शकता हा किती वेळानंतरचा आहे, 4 ते 5 तासानंतरचा आहे. आणि इथे बाई दाखव भाईला हे दाखवायचंय आमच्या भाईंना की फायनली हे निघालंय. कोणी काढलं? नॉनस्टॉप खायला चालू कर. ये नॉनस्टॉप खा 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 पटापट. यांचं काय चाललंय? तर मेघीला मारतायत नुसतं बसून. दुसऱ्या पाहिजे काय चालू केलंय? काहीतरी उचलतायत. राग आलाय तुला? पण राग कसला आलाय? बाहेर जायचं, फोटो काढायचे. बुवा आलाय बाहेर. तिथे आता जाऊन बसेल हवेशीर. ए मम्मी चला आपण चला जाऊयात. चला एक खाऊयात. एक खाऊया. ए मम्मीला मारा, हिच्या मम्मीला मारा. ए मम्मीला मारा, प्राचीला मारा. ए धरा प्राचीला धर. ए या